मीन राशीच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला काळ हा केवळ साधा बदल नाही, तर आयुष्याच्या नव्या वळणावर नेणारा एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. ग्रहांची स्थिती, विशेषतः गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या जीवनात एकाच वेळी दोन विरोधी पण महत्त्वाच्या घटना घडवणार आहे. एका बाजूला तुम्हाला अशी एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे, जी तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा देईल. तर दुसऱ्या बाजूला एक अत्यंत जवळचं आणि मनाजवळचं नातं तुमच्यापासून दूर जाऊ शकतं. हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची नसते आणि पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडणं गरजेचं असतं. मीन राशीचे लोक स्वभावाने अतिशय भावनिक, संवेदनशील आणि इतरांवर मनापासून प्रेम करणारे असतात. त्यामुळे कोणतंही नातं तुटणं त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. पण याच वेळी नशीब तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सकारात्मक घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे टेस्ट आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहणार की ध्येयाने पुढे जाऊन तुमचं भविष्य घडवणार. नंबर 1 आहे अचानक येणारी मोठी गुड न्यूज. या काळात कोणती गुड न्यूज फक्त साधी आनंदाची बातमी नसून तुमच्या आयुष्यात संपूर्ण ट्रॅक बदलणारी ठरू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक पूर्ण होणे, जिथे नकार मिळाला होता तिथून अचानक होकार येणे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळणे, अशी परिस्थिती तयार होऊ शकते. काही मीन राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी, नवीन नोकरी किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित नसताना मिळेल. त्यामुळे सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे झेप घेण्याची. नंबर 2 आहे नात्यांमध्ये मोठा बदल. ज्या नात्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, ते नातं आता तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. सतत गैरसमज, संवादाचा अभाव किंवा समोरच्या व्यक्तीची बदललेली वागणूक यामुळे तुम्हाला जाणवेल की हे नाते पुढे टिकवणं कठीण आहे. काही वेळा हे नातं प्रेमसंबंध, मैत्री किंवा अगदी जवळच्या नात्यातलंही असू शकतं. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर समोरून तितकीच ऊर्जा मिळत नसेल, तर हे स्पष्ट संकेत आहेत की आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आली आहे. हा बदल तुम्हाला आतून हादरवेल, पण दीर्घकाळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नंबर 3 आहे भावनिक संघर्ष आणि अंतर्मनाची लढाई. हा काळ तुमच्यासाठी आतल्या आत मोठा संघर्ष निर्माण करणारा आहे. एकीकडे तुमचं मन त्या व्यक्तीला सोडायला तयार नसणार, तर दुसरीकडे वास्तव तुम्हाला सतत सांगत राहील की हे नातं आता तुमच्यासाठी योग्य नाही. रात्री झोप न लागणे, सतत त्या व्यक्तीचा विचार येणे, स्वतःलाच दोष देणे, अशा भावना निर्माण होऊ शकतात. पण या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागाल. तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही किती मजबूत आहात. हा संघर्षच तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करणार आहे. नंबर 4 आहे नवीन सुरुवातीची संधी. जुनं नातं संपल्यावर एक पोकळी निर्माण होते, पण हीच पोकळी तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक गोष्टी घेऊन येण्यासाठी जागा तयार करते. तुम्हाला नवीन लोक भेटतील जे तुमचं खरं मूल्य ओळखतील. काही मीन राशीच्या लोकांना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याचीही शक्यता आहे, पण यावेळी तुम्ही अधिक समजूतदार आणि सावध असाल. करिअरमध्ये ही नवीन दिशा मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. ही सुरुवात तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येईल. नंबर 5 आहे आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती. या काळात ग्रहस्थिती तुमच्या आर्थिक बाजूला मजबूत बनवण्याकडे झुकलेली आहे. अचानक पैसे मिळणे, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होणे, अशा गोष्टी घडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठी डील, नवीन क्लायंट किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय आता फळ देऊ लागतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आणखीन मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. आता नंबर 6 आहे कुटुंबाचा आधार. या कठीण काळात कुटुंब तुमच्यासाठी सर्वात मोठं बळ ठरणार आहे. ज्यावेळी तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटत असाल, त्यावेळी कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला समजून घेतील आणि योग्य मार्गदर्शन करतील. आई वडील, भाऊ बहीण किंवा अगदी जवळचे नातेवाईक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. काही वेळा तुम्हाला वाटेल की कोणीच समजत नाही, पण कुटुंबाशी मन मोकळेपणाने बोलल्यावर तुम्हाला जाणवेल की तेच तुमचं खरं आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सल्ल्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय टाळू शकाल आणि योग्य दिशेने पुढे जाऊ शकाल. नंबर 7 आहे मानसिक आणि आध्यात्मिक बदल. या काळात तुमच्यामध्ये आतून मोठा बदल घडणार आहे. आधी ज्या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देत होत्या, त्या आता तुम्ही शांतपणे स्वीकारायला शिकाल. तुमचा विचार करण्याचा पद्धत बदलू लागेल आणि तुम्ही अधिक परिपक्व बनाल. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढू शकतो. काही मीन राशीचे लोक स्वतःला शोधण्यासाठी एकांतात वेळ घालवण्याचा निर्णय घेतील. हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून नाही, तर आतूनही मजबूत बनवणार आहे. नंबर 8 आहे स्वतःसाठी वेळ देण्याची गरज. आत्तापर्यंत तुम्ही इतरांसाठी खूप काही केलं आहे, पण आता स्वतःसाठी वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, जसं की वाचन, संगीत ऐकणं, फिरायला जाणं किंवा नवीन काहीतरी शिकणं. तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे तुमची ऊर्जा वाढेल.
स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची किंमत ओळखणं हा या काळातील सर्वात महत्त्वाचा धडा असेल. नंबर 9 आहे सावध राहण्याची गरज. या काळात प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. नवीन ओळखी, नवीन ऑफर्स किंवा अचानक आलेल्या संधी यामध्ये काही वेळा फसवणूकही असू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक गोष्ट तपासून पहा आणि विश्वास ठेवताना विचार करा. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमचं मन आणि बुद्धी दोन्ही संतुलित ठेवणं आवश्यक आहे. सावधगिरी बाळगल्यास तुम्ही मोठ्या समस्यांपासून वाचू शकता. नंबर 10 आहे भविष्य उज्ज्वल आहे. आज जरी परिस्थिती थोडी कठीण वाटत असली तरी भविष्यात याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तुम्ही घेतलेले निर्णय, केलेले बदल आणि सहन केलेल्या वेदना यामुळे तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनाल. पुढील काळात तुम्हाला स्थिरता, आनंद आणि यश मिळेल. तुमचं आयुष्य एका नवीन आणि चांगल्या दिशेने जाईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला ध्येयाने सामोरे जा, कारण तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जिथे आनंद आणि वेदना दोन्ही एकाच वेळी अनुभवायला मिळणार आहेत. एका बाजूला येणारी मोठी गुड न्यूज तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवा आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा निर्माण करेल, तर दुसऱ्या बाजूला एका जवळच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय तुम्हाला आतून हादरवून टाकेल. पण लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते काहीतरी शिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठीच घडतं. ज्या नात्याने तुम्हाला दुःख दिलं ते सोडणं ही कमजोरी नाही, तर तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी घेतलेला एक ध्येयशील निर्णय आहे. आणि जी नवीन संधी तुमच्यासमोर येत आहे ती तुमच्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ आहे. हा काळ तुम्हाला आतून बदलून टाकणार आहे. तुम्ही अधिक मजबूत, समजूतदार आणि स्वतःची किंमत ओळखणारे बनाल. भविष्यात तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचं आहे त्यासाठी हा सगळा प्रवास आवश्यक आहे. त्यामुळे भूतकाळाला शांतपणे निरोप द्या आणि नव्या सुरुवातीचं स्वागत करा, कारण तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि उज्ज्वल अध्याय सुरू होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.